नमस्कार मित्रांनो, जीत ॲग्रो जी ट्रॅक्टर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी रामगडे ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीचं डबल शेअर ब्रँडचं कॉम्बो मॉडेलचा रिव्ह्यू घेणार आहोत। आपण जे आपले कस्टमर आहेत त्यांचा पहिल्यांदा परिचय घेऊया आणि परत त्यांच्याकडून फीडबॅक जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्ते, आपलं पाटील, गाव बोरगाव, तालुका वळवा, जिल्हा सांगली। 2024 मध्ये मी हे मशीन खरेदी केलं। सुरुवातीला भुईमुगासाठी वापरलं हे मशीन मी, मळणी यंत्रासाठी, पण थोडंसं लेट आल्यामुळे भुईमुगाच्या अखेरच्या सीझनला चालू झालेलं। अच्छा, त्यामुळे भुईमुगाला जास्त वापरता आलं नाही। त्यानंतर सोयाबीनला, ओलं सोयाबीन असेल, वाळलं सोयाबीन असेल, अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने सोयाबीन मळलं गेलं। खास करून आमच्या इथं ओलं सोयाबीनचं प्रमाण जरा जास्तच राहतं, तर गावातली दुसरी कुठलीच मशीन आपल्या या ओल्या सोयाबीनला चालली नाही, पण ह्या मशीननं अतिशय उत्कृष्ट असं काम ओल्या सोयाबीनवरती केलं। त्यानंतर मी हरभऱ्यासाठी या मशीनचा वापर केला, तर हरभरा सुद्धा अतिशय नीट अँड क्लीन अशा पद्धतीचा हरभरा निघाला। अजिबात डाळ वगैरे काही सुद्धा पडली नाही, इतकं छान मशीन चाललं। आणि काळानुरूप आता असं झालं की मला आमच्या ड्रायव्हर मशीनमध्ये घास घालायसाठी आता अवेलेबल नाहीये। बरोबर। तर हे सेल्फ फेडचं मशीन असल्यामुळे मला इतकं ते फायद्याचं झालं की मला ड्रायव्हरची सुद्धा गरज राहिली। अच्छा, या मशीनचा आकार जरा आवाढव्य आहे, तर ह्याच्याबद्दल त्याचा कधी तुम्हाला त्रास झालाय का? कधीच काय अडचणच आली नाही। ह्याच्या आधी पण मी 2 कंपनीच्या मशीन वापरले, तर त्या शॉर्ट होत्या, पण ह्या मशीन मोठे आहे म्हणून कधी काय त्रास जाणवला वगैरे असं काहीच अडचण आली। कुठल्याही शेतात इझिली मागे पुढे मशीन सरू शकते आणि वेल बॅलन्स केले सगळे। मशीन जरी लांबीला असली तरी बॅलन्सिंग आहे मशीन। ट्रॅक्टरवरती अर्धा बोजा, अर्धा मशीनच्या मागच्या एक्सेल वरती बोजा राहतो। अरे वा, अच्छा। हे सगळं ॲटो फिडिंग आणि प्लस हे पोती वगैरे भरायला एलिव्हेटर, साईडला रिथ्रेशिंगचा पाईप, ह्याच्यामुळे शेतकऱ्यांच्यात कसं, म्हणजे ह्या मशीन बद्दल फीडबॅक आहे त्यांचा? खूपच छान फीडबॅक आहे, अतिशय खुश आहेत सगळे शेतकरी सुद्धा। कारण जे काय खाली कांडक्या वगैरे पडत असतील या पुन्हा म्हणजे सोयाबीनच्या स्पेशली मळताना पावसाचं वातावरण असते, जेवढं निघालंय तेच मळताना होते, पुन्हा ते खाली पडलेलं पुन्हा डबल मळत बसायला तितका वेळ पण नसतोय। त्यामुळे मशीन मध्ये जे काय ऑटोमायझेशन केलंय ते अतिशय छान आणि उत्कृष्ट। डबल फिल्टर मध्ये आहे आपलं एकमेव मशीन। बरं, इतर जे मशीन मालक आहेत ते मजुरांच्या नावाने ओरड करतात की मजूर मिळत नाहीत। मग तुम्हाला इतक्या मोठ्या मशीनसाठी मजूर येतात का, किंवा आल्यानंतर त्यांची तक्रार काय आहे का? त्याच्या अगोदर असं होतं की आमच्याकडे मळणीसाठी स्पेशली गडीच लागायची, म्हणजे घास वरती टाकायला वगैरे आवश्यकता असायची। आणि आमची मशीन आल्यापासून बायकांचा पुट्टा झालाय, स्पेशली बायकाच मळतायत, कारण टोकरी खालच्या बाजूला असल्यामुळे लेडीज लोक, उलट शेतकऱ्याचा फायदा झाला। 1000-2000 कमी मध्येच मळणी व्हायला लागली। अरे वा। तर मित्रांनो, पाहू शकताय तुम्ही, आणि कस्टमर जे आहेत अतिशय समाधानी वाटतात। हे मशीन ते 1 वर्ष झालं वापरतायत आणि ओल्या वाळक्या सर्व पिकांवरती त्यांनी हे वापरून पाहिलेलं आहे। तर हे डबल फिल्टरमध्ये डबल शेअर कंपनीचं हे मशीन आहे, अतिशय जबरदस्त हाय स्पीडमध्ये स्वच्छ प्रकारचं माल। मग दाना उडवणे वगैरे अशी काही तक्रार ह्याची आहे? आपण सेटिंग व्यवस्थित लावलं तर दाना अजिबात उडत नाही, व्यवस्थित ठेवलं पिकानुसार। बरोबर। हे मशीन अवेलेबल आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जत किंवा कर्नाटकमध्ये बेळगाव किंवा विजापूरमध्ये जरी कोणाला घ्यायचं असेल तर जीत ॲग्रो कराड या ठिकाणी आपण संपर्क साधू शकताय। याच्यामध्ये हे डबल गिअर बॉक्समध्ये मशीन आहे। 6 प्रकारच्या ह्या गराऱ्या दिलेल्या आहेत मालाला पुढे ढकलण्यासाठी, याच्यामुळे किती ओला माल आला तरी सुद्धा अडचण काही येणार नाहीये। हे बघा, एकदम छान कंबर लेवलला म्हणलं तरी चालेल, इतक्या खाली याची टोकरी दिलेली आहे। इतर ब्रँडला ते वरती असल्या कारणानं टाकण्यासाठी त्रास होतो मजुरांना। हे रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायलोचा गिअर बॉक्स याच्यामध्ये आहे, ऑटोमॅटिक आहे। वरती सूप पण दिलेला आहे, इमर्जन्सीला किंवा भातासारख्या पिकाला हाय स्पीडमध्ये काम करण्यासाठी सुपाचा वापर करू शकताय। हे रॉकेटचा फॅनचा आहे, 5 फॅनमध्ये मशीन आहे। आणि हे व्हिडिओटी बेल्ट वगैरे वापरलेलं आहे, त्याच्यामध्ये डी बेलचा वापर करण्यात आलेला आहे। 0 मेंटेनन्स मशीन। डिझेल ॲव्हरेज बद्दल काय सांगाल तुम्ही ह्याच्या मशीन बद्दल, म्हणजे मशीन वापरल्यानंतर डिझेलचं कन्झम्पशन कसं आहे? डिझेलचं कन्झम्पशनचा विषय येत नाही, फुलीमध्ये सेटिंग दिलेले असल्यामुळे अतिशय कमी RPM मध्ये मशीन चालतंय। साधारण 10 पोती ओल्या मालाची आपल्याला काढायचे असतील तर काड किती हाईटला आहे त्याच्यावरती थोडंसं डिपेंड राहतं, पण काड इन अँड ॲव्हरेज असेल तर 10 पोत्याला आपल्याला साधारण अर्धा-पाऊण तास वेळ जातो, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय अगदी नगण्य म्हणजे 4 ते 5 लिटर मध्येच 10 पोती। अरे वा, म्हणजे ताशी 20 पोत्याचा ॲव्हरेज तुम्हाला पडलेला आहे ओल्या मालाला सुद्धा।
जे फुले संगम सारख्या व्हरायटी असतील सोयाबीनच्या ज्या उंचीला खूप असतात तरी सुद्धा काही त्रास झालेला नाही तुम्हाला. ठीक आहे. जबरदस्त मशीन आणि जबरदस्त फीडबॅक. धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल.